बापरे बाप, ते बिग बॉस मध्ये काय चाललंय? हे रुचिता वन मॅन शो खेळणार आहे का? रुचिता वर्सेस दीपाली, रुचिता वर्सेस करण, रुचिता वर्सेस तन्वी, रुचिता वर्सेस राकेश. हे चाललंय का बिग बॉस मध्ये? लाटे लाटे लाटे, किसके पापड लाटे? अरे लाटे लाटे लाटे, रुचिती काय लाटे? सगळ्या संघच 36चा आकडा करून बसले. दीपाली तर डायरेक्ट बोलते नीट बोल नीट बोल. दीपाली आपलं रुचिता डायरेक्ट आरोतुरेलावर येते आणि रुचिता डायरेक्ट, आणि दीपाली पण बोलते गपचूप बस नाही तरी मारेल. हात उजारला. बिग बॉसच्या या सीझन मध्ये काय चाललंय काय माहिती नाही मला. यामध्ये निक्की आणि आर्या सारखे दोन दिसत आहेत सदस्य. दीपाली आर्या झाली आणि रुचिता निकिता झाली. जे उकसवण्याचं काम करते त्यांनी तरी काहीतरी करावं आणि ते घराबाहेर जावं, हेच निकिता आपलं रुचिताचा प्लॅन आहे. खरंच यामध्ये दोन कंटेस्टंट असे टिकणार आहेत तुम्हाला सांगतो. टॉप 6 ते टॉप 5 पर्यंत जाणारे सदस्य जर बोललो तर एक आहे रुचिता आणि दुसरी आहे स्मार्टनेसचा किंग, समजलं असेल, विशाल. हे टिकणार कारण यांच्याशिवाय टीआरपी येणार नाही. का हे गेम एक नंबर खेळतायत, एक लावून देण्याचं काम करतायत, लावालावी करतायत. तर मित्रांनो, आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, जे फोटो तोडण्याचा जे कुऱ्हाडीचा म्हणजे सिल्वर आणि ब्राऊन्ज कुऱ्हाडी बद्दल जे काही नॉमिनेट करायचा टास्क होता, त्या टास्क मध्ये जेव्हा प्राजक्ता शुक्रे जेव्हा अनुश्री मानेला नॉमिनेट करत होती तेव्हा कारण दिलं, तिच्या कारणाप्रमाणे तिनं नॉमिनेट केलं. तर मग तिला काय एवढं भडकायची गरज होती अनुश्रीला? बिग बॉसला डायरेक्ट काय बिग बॉसने नल्ले कंटेस्टंट भरले आहेत. नल्ले कंटेस्टंट ही कोणती भाषा आहे? हे कोणत्या ग्रहावरची भाषा आहे? का अनुश्रीला मंगळ ग्रहावरून बोलवण्यात आलेला आहे का? कुठून बोलवलंय अनुश्रीला? अरे भाषा आहे तिची. अरे ती प्राजक्ता शुक्रे गायक आहे, तुझ्यापेक्षा सिनियर आहे, तुझ्या आईच्या वयाची असेल ती, आणि तू तिला नल्ले कंटेस्टंट, नल्ले सदस्य, ही तुझी भाषा आहे? कुणा शिकवलं हे तुला? तुझ्या शाळेत शिकवलं की घरी असंच असतंय? ते तुला माहित. अनुश्री एक नंबर माजलेली सदस्य आहे. आणि त्यानंतर दुसरी सदस्याचं नाव थंबलिंग मध्ये बघा आणि मग व्हिडिओ बघा. मित्रांनो एवढंच. जय महाराष्ट्र.